बघा प्रत्येकी टीमसाठी या स्पर्धेमध्ये एकच रिव्ह्यू आहे. सक्सेसफुल राखला तर परत मिळेल, अनसक्सेसफुल राखला तर मिळणार नाहीये. न्यूमॅन इन ॲट नंबर 3 बॅटर. भावेश येत आहेत क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता, बट पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक नव्हे तर डायमंड डकचा शिकार, बिकॉज कोणत्याही प्रकारे चेंडू फेसही केला नाही बॅटरने आणि छोट्या बाद झाला. तर क्रमांक 3 वरती भावेश. दिनेश आउट झालेत. भावेश स्ट्रायकिंग एंड वरती ऑन साइडला उडवला, जबरदस्त फटका, बॉलला थेट पाठवलं डीप स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना हा पहिला षटकार. मंचावरती आपण पाहू शकतात या स्पर्धेचे लाडके आयोजक विद्यमान सरपंच सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब, तसेच विद्यमान उपसरपंच सन्माननीय महेंद्र शेठ डिंगोरे साहेब, तसेच गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी टीमचे मेंटॉर आतिशजी डोंगरे देखील उपस्थित आहेत. हुक केला, लाजवाब फटका, हा देखील गॅपमध्ये आणि निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. लाईन लवकर पिक करतात हीच गोष्ट महत्वाची राखली, कारण 2 हुकचे चांगले फटके आपण पाकले. स्कोर कार्ड 10 धावा फलकावरती, 10 ऑन द बोर्ड. विकेट पहिल्याच बॉलवरती मिळाली, ती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये, बट त्यात नंतर भावेश जसा मैदानाच्या आतमध्ये आला बरसतोय, कारण 2 चांगले फटके आलेत. 10 ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचा फायदा इथे भरपूर चांगल्या पद्धतीने घेतला जातो आणि ते घेणं आवश्यकही आहे, कारण 4 ओव्हर आहेत आणि 4 ओव्हरमध्ये एक जर चांगलं टोटल उभारायचं तर सुरुवात महत्वाची आहे. फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड झाला, थ्रो थोडा कमजोर मी म्हणेन, कारण क्विकली थ्रो करणं आवश्यक होतं आणि जर क्विकली थ्रो आला असता तर रनआउटची शक्यता नक्कीच झाली असती, बट तसं काही झालं नाहीये. सिंगल मिळेल. धावफलक 11 वरती 11 ऑन द बोर्ड आणि चेंडू शिल्लक आहेत येते 2 चेंडू आणखीन बाकी आहेत या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल वाईड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता, ड्राईव्ह करतात, मिड ऑफला हलकीशी मिसफील्ड, मिळेल सिंगल. एका धावेचा मध्ये धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण या पहिल्या सत्रामध्ये शेतगाव मुरबाड या टीमला आपण पाहत आहोत. त्यांचा अगेन्स्ट कोलाचा पाडा भिवंडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पायांवरती टाकलाय, रिसच्या साहाय्याने वळवलाय, डीप मध्ये मिड विकेटला फुल राखेत, बॉल फील्ड करतात. एकापेक्षा जास्त मिळणारही नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकाचा अखेरीस धावफलक आहे 13 धक्का लागला. एक टीम शेतगाव मुरबाड आणि रिमेनिंग येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी, आणि यात नंतर कोणता सामना आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत लवकर पोहोचवा. आणि सर्व टीम्सला ही विनंती आहे, तुम्ही लांबचा प्रवास करून येत आहेत, इट्स ओके, बट प्लीज वेळेवरती हजर राहण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही वेळेवरती जर हजर राहाल तर प्रॉपर वेळेवरती चांगला खेळ आणि वेळेअभावी शेड्यूलही कव्हर होईल. सो दॅट्स वाय यापुढे जेही संघ खेळणार आहेत, जर लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहेत तर तुमची मॅच ज्या वेळेला आहे त्या वेळेचा मिळून 1 तास तरी आधी तुम्ही पोहोचा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा प्रमाणित आलं आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी. सेकंड ओव्हर बॉलर हितेश या सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होतो. आणि आजकाल जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना काही टीमचे जे 12वे असतात ना ते ज्युनियर केजीचे दिसतात. एक चिमुकला ॲज अ 12th मॅन आमचा संवेद आहे, आणि चिमुकल्याला जेव्हा मी पाहतो ना, जेव्हा लहान 12th मॅन, तेव्हा तुम्हाला किस्सा या सीझनमध्ये नवी मुंबईचा आठवतो. कारण बघा
मी नेहमी सांगेल की टेनिस बॉल क्रिकेट खेळा अथवा लेदर बॉल खेळा, कोणताही तुम्ही लेवलला क्रिकेट खेळा, पण हा खेळ असा आहे ना की जर तुम्ही एखाद्या टीमला रिप्रेझेंट करतायत ना, तर तुम्ही भावनिकरित्या त्या टीमसोबत जोडले जाता आणि संघ जर हरला तर त्याही गोष्टी आपल्याला फार त्रास देतात, टोचतात, हेही मी पाहिलं. मी तर अक्षरशः 32-33 वर्षाच्या खेळाडूलाही रडताना पाहिले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हारल्यानंतर. लोबो फुल टॉस ड्राईव्ह केला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फुल ड्रागे बॉल दरम्यान फील्ड केला जातोय. सिंगल मिळेल धावफळके एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 14 धावा धावफळकावरती 14 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हितेश या सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय. शिदगाव मुरबाड आणि त्यांचा विपक्षामध्ये कोळ्याचा पाडा भिवंडी ही बाटेला आपण पाहत आहोत. फर्स्ट ओव्हरमध्ये 13 आला होता आणि त्यातला त्यात जर विचार आपण केला तर हितेशचा हाच प्रयत्न असेल की इकॉनॉमिकल ओव्हर अदरवाईज विकेट्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाही आहे, येतोय डॉट. बघा पॉईंट शॉर्ट थर्ड इनफिल्डमध्ये आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता. बट बॉलर एक पाऊल पुढे दिसला कारण अगदी फुल लन टाकला वाईड ऑफ ऑप्शन आणि तिथनं स्विच हिट खेळणं अथवा रिव्हर्स स्वीप खेळणं हे सोपं नाही आहे. आतापर्यंत पकले 2 चेंडू सटीक लाईन आणि लेंथवरती टाकलेत. पायांवरती आदलला अपीलही झाली बट अंपायर सहमत नाही आहेत. लेग बाईज सिंगल मिळेल धावफळक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचल्या 15 धावा धावफळकावरती. मंचावरती गणेश डिंगोरेही आपल्याला पाहायला मिळतात. स्विच हिट असो रिव्हर्स स्वीप असो भरपूर चांगल्या पद्धतीने गणेश खेळतो. आणि मी जस्ट आम्ही चर्चा करत होतो बट हा फटका हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत आणि हे काय घडलं. कम्युनिकेशन एखाद्या खेळाडूला इथे सांगायला हवं होतं की मी कॅच पकडतोय, आय विल टेक इट. दॅट्स वाय कॉलिंग मॅटर करते. कारण एका वेळेला जेव्हा 2 फिल्डर किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडू झेलच्या खाली येत असतात तेव्हा एखाद्या प्लेअरनं तिथे सांगायला हवंय की मी कॅच पकडतोय, बट तिथे ते पाहायला मिळालं नाही. एका वेळेला दोघे आले आणि त्यातल्या त्यात कॅचही ड्रॉप झाली. सिंगल मिळेल धावफळक आता 16. नेक्स्ट बॉल इम्प्रोवाइज केलंय. फुल टॉस होता. स्कूप आता लॉंग लेगला फिल्डर धावतायत. अखेरेस फाईन लेगचे फिल्डर पोहोचले तिथपर्यंत. बॉल फील्ड केलाय, थ्रोही केलाय, तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 18 धावा धावफळकावरती. बघा आजच्या डेटला टेनिस बॉल क्रिकेटही फार पुढे निघून गेला. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कवचित हप्त्यामध्ये एखादी स्पर्धा पाहायला मिळायची आणि आजच्या डेटला पाहिले गेले तर नोव्हेंबरला जर स्टार्ट झाली तर प्रत्येक दिवशी 10 ते 12 स्पर्धा असतात एप्रिलपर्यंत. फार अपडेट्स आपण पाहिले. भरपूर सारे अपडेट्स आता टेनिस बॉल क्रिकेटमध्येही आपल्याला पाहायला मिळतात. IPL मध्ये आपण इम्पॅक्ट रूल पाहिला, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्येही पाहायला आजच्या डेटला मिळतो इम्पॅक्ट रूल. लोबो फुल टॉस बॅटचा टोलाच लागला. स्वतः बॉलर हितेश धावतोय बॉलपर्यंत पोहोचला आणि एकच मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाही. फिल्डिंग स्वतः बॉलर हितेशची चांगली इथे लागली. सिंगल मिळेल. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेर जाऊन पोहोचला. 19 धावा धावफळकावरती. धक्का लागला एक टीम शिदगाव आणि येत्या 12 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या 17 मध्ये. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये एकूण 19 धावा धावफळकावरती. धक्का 1 लागला टीम शिदगाव मुरबाड आणि थर्ड ओव्हर बॉलर तयार होतो अनंता या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम 12 चेंडूंचा इथे खेळ बाकी आहे आणि इथे आता आक्रमकरित्या खेळावा लागेल. बघा खऱ्या अर्थाने जर आजपासून जर आपण 7 ते 8 वर्ष मागे 10 वर्ष मागे जर गेलो, 4 ओव्हरच्या मॅचेस जेव्हा व्हायच्या खऱ्या अर्थाने तेव्हा 30-32 एक चांगला टोटल. पण आजच्या डेटला 4 ओव्हरमध्ये 80-80 देखील चेज होतात, हेही आपण पाहिलंय. फुल लेंथ
लॉफ्टेड फटका लॉंग ऑनला फिल्डर येतात, मिस्टेक होणार नाही, कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल आणि धक्का हा लागलाय दुसरा, बॅटर बाद झालाय छोट्या. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला, गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. सफलता इथे मिळाली, धक्का दुसरा लागला मल्हार मैदानात 7 क्रमांक 4 वरती. बघा आधीचे क्रिकेट जर आपण पाहिले तर मला वाटतं की मोजून 11 बॅटर्स जवळ 3 ते 4 बॅट्स असायचा. पण आजच्या डेटला जर आपण पाहिलं ना, एक चांगल्या बॅटरकडे तुम्हाला 7 ते 8 बॅट भेटतील. त्यामध्ये मला वाटतं गणेश डिंगुरांच्याकडे 4 ते 5 बॅट तरी किमान असतील, त्याही चांगल्या. फुल टॉस होता, फक्त दिशा दिली, पॉइंटला बॉल फील्ड होतं. मला वाटतं की रॉयल स्पोर्ट्सचे ते ब्रँड एम्बेसिडर आहेत. बॅटचा टोला लागला, कव्हरला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात, सिंगल मिळेल. बघा डेथ ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि मोठे फटके येत नाही आहेत, ही चिंतेची बाब आहे बॅटिंग टीम शितगाव मुरबाडसाठी. कारण दोन चांगले संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात आणि कालही आपण पाहिलं की लाजवाब खेळ, एकूण एक चांगल्या लढते आपण कालच्या दिवसामध्ये पाकलेल्या आहेत. ऑन साइडला स्ट्रोक अलॉंग द ग्राउंड, काऊ फेसमध्ये फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड होतोय, एकच मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाही. ठीक, आमच्या कॉम्बॉक्स समोर आपल्याला या भव्य दिव्य ट्रॉफीजही पाहायला मिळतात आणि याच ट्रॉफीसाठी तर या लढती आहेत. तब्बल शहापूर तालुका अंतर्गत 60 संघ आणि त्या बाहेरील 40 संघ आपल्याला पाहायला मिळतात. कंप्लीट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, कारण एकूण एक चांगले खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. पूल केला, फिल्डर आहे डीपमध्ये मिड विकेटला आणि इथे जजमेंट चुकलं, बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. थँक्यू. आणि याच दरम्यान शुभ आगमन होतं. श्रेयू 11 सफाळे देखील रिपोर्टिंग केलेली आहे. सन्माननीय संजयजी मंडळ साहेबांचं आगमन झालेलं आहे, जे टीमचे पुरस्कर्ते आहेत. दादा आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये. आज स्पेशली पालघरवरनं श्रेयू 11 सफाळे संघ देखील आपल्याला स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये दिसेल. फुल टॉस होता आणि बॅटने बॉलचा संपर्क आला, कारण साऊंड तर आला होता बट तितका चांगला संपर्क नाही, बॅटचे कडा लागली होती. सिंगल मिळेल, खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेर जाऊन पोहोचला. 27 धावा धावफलकावरती आणि येत्या एका ओव्हरचा खेळ बाकी या पगला 17 मध्ये. आणि यात नंतर होणारा सामना कोणता आहे विकीजी, त्याची माहिती पोहोचवा. यात नंतर होणारा सामना भिवंडी वडपे आणि त्यांचा अगेन्स्ट श्रेयू 11 सफाळे पालघर, ही बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 27 एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. आज म्हणजे आमच्या भिवंडी परिसरामधले देखील चांगले सगळे इन ॲक्शन मध्ये दिसणार आहेत. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग, बॉलर तयार होतो या अंतिम षटकामध्ये. लास्ट ओव्हर बॉलर राहुल येतो. ज्युनियर KGचा 12th मॅन आमच्या जोडीला आहे आणि अतिशय चांगली माहिती तो खेळाडूंचा आमच्यापर्यंत पोहोचवतोय. टीम कोळ्याचा पाडा या टीमचा 12th मॅन. लास्ट ओव्हर, चला वेळ कमी घ्या प्लीज, कारण अगोदरच फार वेळ याआधी खर्च झाला, त्याची रिकव्हरी करायची आहे. सो फास्ट खेळा.
चला टीम कोळाचा पाडा प्लीज वेळ कमी घ्या. सुरुवात करा आता या अंतिम षटकाला. अंतिम षटक बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. अपीलही झाली बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे नाही आहे. डॉट बॉल येतोय आणि एक एक डॉट बॉलही त्रास देतो आता टीम शिदगावला. कारण बघा 4 ओव्हर जर तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही 10 रन पर ओव्हर जर नाही बनवू शकले. बघा एक गोष्ट ही आहे की कोणताही टोटल कधी विजयाची शाश्वता देत नसतो. पण ॲज अ टीम एक्स्ट्रा रन्स बनवणं महत्त्वाचं राहिलं. बॉल अवेमध्ये आता मिड ऑफ आणि त्याचप्रमाणे स्वतः बॉलरही आलेत आणि इथे बॉलरने पकडली कॅच. वॉड कॅच, लाजवाब कॅच पकडली. कारण पाठमोरी वळत असताना ही कॅच कंप्लीट केली. बॉलर राहुलने सफलता मिळेल. धक्का लागला हा तिसरा. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा, गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आहे शहापूर तालुक्याचा, आहे शहापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेगर गावाचा. त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नवले मोठा झाला. सफलता इथे मिळाली. बघा मागील फटका जर आपण पाहिला तर ऑन दी अप खेळले बट तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नव्हता. कारण चेंडू फक्त उंच गेला आणि बॉलरचं कौतुक कारण की फार अवघड कॅच होती बट फार सोप्या पद्धतीने पकडली. नेक्स्ट बॉल आणि यावेळेस प्ले अँड मिस. डॉट बॉल येतोय आणि लास्ट ओव्हरमध्ये आत्तापर्यंत एकही रन आली नाही आहे. ही महत्त्वाची गोष्ट टीम कोळासापाडा टीमसाठी. कोळासापाडा भिवंडी हा संघ खेळतो त्यांचा अगेन्स्ट शिदगाव मुरबाड. ही लढत आपण पाहत आहोत आणि या लढतीमध्ये कोळासापाडा संघ पुढे. फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफ येत आहेत. लाजवाब कॅच. काय फिल्डिंग काय कॅचिंग पाहायला मिळतं आहे. टीम कोळ्यासापाडा प्रत्येकी फिल्डरना स्वतःला झोकतो आउटफील्डमध्ये. लाजवाब कॅच. आणखीन एक सफलता. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर, मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार, चर्चा गावागावात होणार. आई गाव देवी गोल मैदानावर स्पर्धा भारी रंगणार. आई गाव देवीच्या आशीर्वादानं नवले मोठा झाला. काय फिल्डिंग पाहायला मिळत आहे. मला वाटतं की गेल्या 6 दिवसानंतर फर्स्ट टाइम या 7व्या दिवसामध्ये असं मी आवर्जून म्हणेन की आत्तापर्यंतची भरपूर चांगली फिल्डिंग आपण पाकलेली आहे या पहिल्या सत्रामध्ये. कारण ज्याप्रमाणे कॅचेस पकडलेले आहेत याआधी राहुलने कॅच जी पकडली असं वाटलं की जो मिड ऑफला फिल्डर होता तो पकडेल. त्याच्यासाठी सोपी होती, राहुलसाठी अवघड होती. पण राहुलने कॉलिंग केली आणि ती कॅच पकडली. आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या फिल्डरनेही जी अवघड वाटणारी कॅच होती ती अगदी सहजरित्या पकडली. क्या बात आहे. वेल डन टीम कोलासापाडा. लाजवाब फिल्डिंग आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. आता स्विच हिट खेळायचा होता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता बट जर आपण पाहिलं तर आणखीन एक येतोय डॉट. आणि या पहिल्या सत्रामध्ये फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त एक चेंडू बाकी आणि असं वाटतं की विकेट मेडन इथे येऊ शकतं का. कारण 2 विकेटही मिळाले आणि त्यासोबत 3 डॉट बॉलही टाकलेत. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल इम्प्रोवाइज केलं, गतीचा वापर केला बट डीपमध्ये आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावत आहेत बट बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. अंतिम बॉलवरती आज चौकार. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण 31 धावा बनवण्यात आला आणि 32 धावांचे एक मापक लक्ष सेट केलं टीम शिदगाव मुरबाडने अगेन्स्ट टीम कोळ्यासापाडा भिवंडी. यस, त्याचबरोबर नक्कीच सर्वांनी आदरणीय गुरुनाथजी पाटोळे साहेबांचे शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. गुरुनाथ काका पाटोळे, मी विनंती करतोय यस महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. गुरुनाथ काका पाटोळे, मी विनंती करतोय. त्याचबरोबर नक्कीच संदीपजी विखंडे साहेब याचं गावातील नक्की मोठं नाव. संदीपजी विखंडे साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. यस नक्कीच महेंद्र शेठ डिंगोरे उपसरपंच
गोठेघर ग्रामपंचायत याच नक्कीदा महेंद्रदारांकडनं नक्कीदा हा शुभ स्वागत केलं जातोय. गुरुनाथ पाटोळे साहेबांचा याचे मान आणि सन्मान केला जातोय. त्याचबरोबर नक्की संदीपजी विखंडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय महेंद्र शेट्ट डिंगोरे विद्यमान ग्रामपंचायत गोठेघरचे नक्की उपसरपंच याच्या माध्यमातून हा शुभ सन्मान केला जातोय संदीपजी विखंडे साहेबांचा. येस, थँक्यू. सध्या सगळीला शहापूरचे धोनी मंचावरती चिल करतात. अपार मेहनत त्यांची लागलेली आहे आणि सरपंच साहेब देखील खुश असतील ज्याप्रमाणे आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर टीमने या स्पर्धेसाठी मेहनत केली. आता किती मेहनत केली ते साहेबांनाच माहिती आहे. त्याविषयी मी जास्त बोलणार नाही. आपण मॅचकडे जाऊया. 32 धावांचं लक्ष इथे सेट करण्यात आलं. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे प्रशांत आणि प्रदीप. आणि मेंटॉर यांना आपण कधी विसरू शकत नाही आतिश शेठ डोंगरे. कारण भिवंडीमध्ये हे बहुचर्चित हे नाव आहे. भिवंडी नाही तर शहापूर तालुक्यामध्ये तर या चेहऱ्याला कोणत्या परिचयाची आवश्यकता कधीच लागली नाही. बत्तीस लक्ष पगलास बॉल स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. बघा ट्रॉफीज आहेत अगदी तिथेच या बॉलला पोहोचवलं. सांगितलंय टीम कोळाचा पाडा की त्यांचं लक्ष कुठे आहे. षटकार. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने. लाजवाब फटका. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. वॉट अ शॉट. 6 धावांनी सुरुवात. यावेळेस सन्मान द्यायचा होता बट स्वतः बॉलर आता बॉलपर्यंत येत आहेत. बॉल फील्ड करतायत. येतोय डॉट. यात नंतर होणारा सामना टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्ट करा. टीम वडपे आणि त्यांचा अगेन्स्ट श्रेयू 11 सफाळे टीम उपस्थित झालेली आहे. सो वडपे टीम आपणही रिपोर्टिंग करा. नेक्स्ट बॉल फुल टॉस. आणखीन एक चांगला फटका. लॉंग ऑनला फील्डर येत आहेत. बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत सिंगलच मिळेल.
एका धावेच्या मध्ये धावफलक 7 वरती, बट लक्ष तितकं मोठं नाहीये जिथे तुम्हाला 8 रन पर ओव्हर करायचं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही सिक्सरने अकाउंट ओपन करतायत तर त्यात नंतर पुढील जे कार्य आहे ना ते आणखी सोपं होतं. आणि तेच रागले की पहिल्या 2 चेंडूंमध्ये 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि पॉवर प्ले सुरू आहे. आणि त्यातल्या त्यात जर येत्या 4 चेंडूंमध्ये आणखीन 1 ते 2 बाउंड्रीज जर आल्या तर कार्य आणखीन सोपं होऊ शकतं. बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं, पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि यावेळेस कमबॅक बॉलरचा. मग आता जर आपण बघले 7 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे जिंकण्याकरिता 25 धावांची आवश्यकता आहे. पॉझिटिव्ह वेने विचार केला तर अजूनही 25 बाकी आहेत. कारण बघा जर लढाऊ वृत्ती तुमच्या माइंडमध्ये असेल ना तर एक धाव्यांवरती सुद्धा तुम्ही लढाई करू शकता. डॉट बॉल आणखीन एक. हेच राहिलं की क्रिकेटच्या खेळामध्ये ना तुमच्याकडे जे नाही आहे ना त्याचा विचार नका करू. तुमच्याकडे काय बाकी आहे, तुम्ही कशावरती मेहनत करू शकता त्याचा विचार करा. आणि सध्या सगळीला ज्या 32 बनल्या त्याच्यावरती आता काही करता येणार नाहीये, बट डिफेंड कशा करू शकतो त्याचा प्रयत्न करायचा. बॅटच्या आतलीकडे शॉर्ट साईडला फिल्डर आहे, बॉल फील्ड करता आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. षटकारानंतर कमबॅक बॉलरचा. आणि हेच तर हवंय. हारला जिंकला त्यापेक्षा जास्त महत्व लढलात किती. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 7 म्हणजे मॅच अजून भरपूर बाकी आहे. 18 मध्ये आता करायचं 25 धावा. 18-25चं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. आणि जर अशा प्रकारे बॉलिंग झाली तर मॅच मध्ये मजाही येईल. चला फिल्डिंग टीम वेळ अजिबात घेऊ नका, फिल्डिंग सेट करा लवकरच. चला लवकर फिल्डिंग सेट करा. 18 मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक सिक्सर आल्यानंतर ही 7 म्हणजे भरपूर चांगला कमबॅक इथे रागला बॉलर भावेचा. आणि याच गोष्टी रागल्या की खेळ आहे, तुम्ही पडणार आहेत, तुम्ही उठणार आहेत, मिस्टेक्स होणार आहेत. पण ॲज अ प्लेअर जेव्हा तुमच्याकडून मिस्टेक्स होतात ना तेव्हा त्यातनं काहीतरी शिकून इम्प्रूव्हमेंट आणणं ही गोष्ट नेहमीच महत्त्वाची राहिली. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग टीम बघा एक्स्ट्रा वेळ तुम्ही घेतात कारण ओव्हर ब्रेक कोणत्याही प्रकारे नाही आहे. शर्यू इलेव्हन सफाळे संघ आपण लवकर आपण करणार आणि नक्कीच रिपोर्टिंग करायचं. शर्यू इलेव्हन सफाळे पालघर जिल्ह्यातील नामांकित संघ दूरवरचा प्रवास करून आलेला आहे. श्रेयू इलेव्हन सफाळे चला यायचं आपण. श्रेयू इलेव्हन सफाळे दुकटन विभागातील नामांकित संघ पाहायला मिळेल पालघर जिल्ह्यातील. चला यायचं लगेच रिपोर्टिंग करायचं आपण. थँक्यू. लॉफ्टेड फटका स्लॉट मध्ये होता आणि उडवलाय आणि पाठवलाय बाजूला प्लॉट मध्ये. षटकार. सफळे नाव ऐकल्यानंतर ओमटेक्स क्रिकेट अकॅडमी मला आठवते. आणि सफळे पालघर जर सांगितलं आपण तर शार्दुल ठाकूर हे नाव मुखामध्ये येतं. कारण याच विभागामध्ये इंडियन क्रिकेटला माफी सुद्धा एक फार मोठा सितारा मिळाला. ऑन साईडला स्ट्रोक, बट आताही बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक लाजवाब फटका. षटकार. सलगचे 2 मोठे फटके धाव फलक 19 वरती जाऊन पोहोचला आणि आवश्यकता आहे फक्त 13 धाव्यांचे. 13 धाव्यांची आवश्यकता. बघा आपण शार्दुल ठाकूरची चर्चा करत होतो. शार्दुलला पाहिल्यानंतर 2016-17 आठवतो. RPS पासून त्याची सुरुवात, रायझिंग पुणे सुपर जायंट्स पासून IPL कारकिर्दीला सुरुवात आणि त्यानंतर CSK मध्ये 2018 आणि त्यानंतर इंडियन टीम मध्ये. आणि शार्दुलला पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2021ही आठवते. तिथेही आपण शार्दुलचा चांगला परफॉर्मन्स पाहिला होता. आणि त्याच विभागामधनं सफाळे टीम नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार. स्टेप आउट झाला बॅटर. बघा ओव्हर पिच बॉलला फुल टॉस मध्ये कन्वर्ट जरूर केलं, बट मिळेल फक्त सिंगल. धाव फळके एका धाव्याच्या मतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 2-0. 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि असं वाटतं की हा रन चेस फार सोपा झाला आहे कारण आता फक्त 12 धाव्यांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहे ते 15. बट स्पेशली बॅटर प्रशांत लाजवाब हिटिंग, एफर्टलेस हिटिंग मी म्हणेन. कारण ज्याप्रमाणे तो फटके खेळला
नो बॉल आणि नो बॉल ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आहे. एकंदरीत बॅटरने हा बॉल मिस जरूर केला बट नो बॉल आहे म्हणजे एक्स्ट्रा मिळेल. एक्स्ट्रा रनचा मध्ये धावफलक आता 21-21 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा प्रदीपही एक चांगला बॅटर आहे बट एकंदरीत तो इथे स्ट्रगल करतोय कारण 3 चेंडू प्रदीपने फेस केलेत आणि आतापर्यंत बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाहीये. बघा अंपायर सावंत सर चेक करणार आहोत आपण बट जर क्लिअर एव्हिडन्स नाही मिळालं तर ऑनफिल्ड डिसिजन. ऑनफिल्ड डिसिजन. नो बॉल आहे आणि नो बॉलच असेल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. ऑन साइडला उडवला फ्रीटचा बॉल होता आणि फ्रीटचा बॉलवरती मोठा हिट. बॉल गेला डीप स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. थँक्यू. आणि आता फक्त आवश्यकता आहे 5 धावेंची आवश्यकता आहे. बॅटचा टोला लागला बट लॉंग ऑन फिल्डर आहेत. सिंगल मिळेल. धावफलक एका धावेच्या मध्ये स्कोर करत 28 बट प्रशांतने फार इम्प्रेस केलं या सेकंड इनिंग मध्ये कारण ज्याप्रमाणे 3 मोठे फटके त्याचा बॅटमधनं आले प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक बॉलचा अगदी मेरिट वरती आणि बॅट स्विंगही प्रशांतची भरपूर चांगली आपण पाहिली आणि तोच प्रशांत आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. फक्त जिंकण्याकरिता आता 4 धावेंची आवश्यकता. फक्त 4 करायच्यात. पुल करायचं होतं बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नाहीये. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर बॉल फील्ड करतात. मिडल सिंगल. धावफलक आता 29 आणि आता फक्त 3 धावेंची आवश्यकता आणि षटक समाप्त झालं म्हणजे 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये करायचं 3 धावा. 12-3चं समीकरण या मॅच मध्ये ते बाकी आहे आणि मी म्हणेन टास्क भरपूर सोपा आहे कारण 12 मध्ये 3 धावा चेज किती लवकर होतील हाच प्रश्न आहे. मल्हार येतोय या थर्ड ओव्हरमध्ये. 12 मध्ये करायचं 3 धावा. प्रशांत स्ट्रायकिंग एंडवरती. अपील झाली बट कशासाठी झाली कारण बॉल तर ग्राउंडेड होऊन विकेट किपर पर्यंत पोहोचला. बघा या अशा याच्यात खऱ्या अर्थाने बॅटचा संपर्क झालाही असता तरी सुद्धा तो वन बाउन्सच बॉल केला असता कारण बॉल ज्या लेंथ वरती पडला होता. अपील जरूर झाली. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड फटका. बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेरही आहे आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. बाजी इथे मारली अवघ्या 10 विकेट्सने आणि 10 चेंडू ठेवून टीम कोलाचा पाडा भिवंडी टीमने प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला. लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली आणि एकंदरीत बॉलर्सने फार इम्प्रेस केलं आणि स्पेशली अंतिम षटक जे टाकण्यात आलं ज्यामध्ये असं वाटलं की मेडन ओव्हरही होईल त्या ओव्हरमध्ये 2 विकेट काढले 4च धावा खर्च केला तो राहुल ठरला या सामन्याचा सामनावीर.
यस वेल डन. जीवी स्पोर्ट्स कोलिवली कुलेचा बडा संघ आणि हाडलक संघ श्री गणेश शिदगाव. यस मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच.